निवडणुका लागल्या की स्वतःला मालक समजणाऱ्या रामराजे निंबाळकर यांच्यासोबत आज एकही माणूस उभा राहायला तयार नाहीये. जे पाप केलंय ते भोगल्याशिवाय यमराज सुद्धा स्मशानभूमीत जागा देणार नाही, असं वक्तव्य केलंय महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी. या वक्तव्यावरून जयकुमार गोरे आणि रामराजे निंबाळकर यांच्यामध्ये दडलेला वाद हा पुन्हा चव्हाट्यावर आलाय. पण तुम्ही जर नीट विचार केला तर मागच्या काही महिन्यांमध्ये जयकुमार गोरे हे अचानकच ऍक्टिव्ह मोडला आले. सातारा झेडपीचं शंभूराजे देसाई यांच्यासोबतचं प्रकरण असो की मग गोपीचंद पडळकर यांना हाताशी धरून जयंत पाटलांचा काटा काढण्याचा प्रयत्न असो की मग सोलापुरामध्ये सुभाष देशमुखांसारख्या मराठा नेत्यांना शिंगावर घेणं असो आणि आता परत रामराजेंवरती कठोर टीका करणं, यावरून माळी समाजातून येणारे जयकुमार गोरे हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा छुपा मास्टर स्ट्रोक खेळतायत का? आणि या पॅटर्नवरती देवेंद्र फडणवीस चकार शब्द सुद्धा काढत नाहीयेत. म्हणजेच गोरेंच्या या आक्रमक पॅटर्नला त्यांचा खरंच पाठिंबा आहे का, असे बरेच प्रश्न पडतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयाच्या खोलाशी जाऊन यामागे नेमकं काय राजकारण लपलंय ते बघण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार, मी शुभम आणि तुम्ही बघताय कट टू कट. रामराजे निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांच्यामधला वाद हा आजचा वाटत असला तरी याची पाळंमुळं ही खूप खोलवर रुतलेली आहेत. कसं तर सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आणि विशेषतः फलटण मान खटाव भागाच्या राजकारणावरती फलटणचं राजवाडा घराणं म्हणजेच रामराजे नाईक निंबाळकर यांचा एकछत्री अंमल होता. जिल्हा बँक, जिल्हा परिषद, दूध संघ, स्थानिक साखर कारखाने आणि पंचायत समित्या याचसोबत पाणी वाटप योजनांवरती सुद्धा रामराजेंचीच पूर्ण पकड होती. ते ठरवतील तेच धोरण आणि सांगतील तोच कायदा अशी परिस्थिती सुद्धा होती. पण याला पहिलं आणि मोठं आव्हान दिलं ते म्हणजेच मान खटावचे आमदार आणि सध्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी. त्यांनी तळागाळापासून तिथल्या ग्रामीण पोरांना हाताशी धरून राजकीय वर्चस्व निर्माण केलं. फलटण आणि मान खटाव या दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न आणि संस्थांवरती ताबा मिळवण्याच्या लढाईतूनच रामराजे आणि जयकुमार गोरे यांच्यामध्ये थेट 36चा आकडा तयार झाला. जी हे कटापूर योजना आणि उरमोडीचं पाणी मान खटावला मिळण्यावरून जयकुमार गोरे यांनी रामराजेंच्या जलसंपदा मंत्रीपदाच्या काळामध्ये त्यांच्यावरती कडाडून टीका सुद्धा केली. यानंतर हा वाद अजूनच चिघळत गेला. पुढे 2009 मध्ये जयकुमार गोरे मानमधून सदाशिव पोळांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडून आले. रामराजेंनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या माध्यमातून गोरेंना रोखण्याचे अनेक प्रयत्न केले, पण जयकुमार गोरेंनी 2014 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावरती पुन्हा विजय मिळवला. आता हळूहळू जयकुमार गोरेंचं नाव व्हायला लागलं होतं, पण रामराजे आणि रणजित सिंह यांनी गोरेंचा विरोध काही थांबवला नाही. तसं सांगायचं झालं तर रामराजे निंबाळकर, जयकुमार गोरे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये नेहमीच वैराचा ट्रँगलच होता. गाव पातळीवरील साध्या विकास कामांपासून ते थेट जिल्हा बँकेच्या संचालक पदापर्यंत प्रत्येक निवडणुकीमध्ये हे दोन्ही गट एकमेकांवरती तुटून पडायचे. पण गोरेंनी 2019 मध्ये गेम करून स्वतःचेच प्रतिस्पर्धी असलेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आपल्यासोबत आणलं. नंतर याच जोडगोळीने रामराजेंचा सातारा फलटण मधील गड भेदण्यासाठी हातमिळवणी सुद्धा केली. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये रणजितसिंह हे भाजपकडून खासदार म्हणून निवडून आले आणि त्यामागे सर्वात मोठा हात कोणाचा असेल तर तो जयकुमार गोरेंचाच होता असं मानलं जातं. याच्यामुळे सुद्धा रामराजेंच्या संस्थात्मक सत्तेला पहिला मोठा धक्का बसला. 2024च्या निवडणुकीमध्ये तर हा वाद अजूनच उफाळला. लोकसभा निवडणुकीमध्ये रामराजे आणि जयकुमार गोरे दोन्हीही महायुतीत एकत्र होते. कागदावर एकत्र असले तरी प्रत्यक्षात मात्र रामराजेंच्या गटाने 2024च्या पण महायुतीचे अधिकृत उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार केला. या अंतर्गत बंडाळीमुळे रणजितसिंह निंबाळकर हरले. पण या पराभवानंतर भाजप आणि जयकुमार गोरे यांनी रामराजेंना धडा शिकवण्याचा चंगच बांधला. 2024च्या विधानसभामध्ये रामराजेंच्या गटाचा फलटणमध्ये दारुण पराभव झाला. त्यांच्या हातून पंचायत समिती, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था सगळ्याच निसटल्या. आता सगळं हातातून गेल्यानंतर आणि राजकीय दृष्ट्या बॅकफूटवर आल्यानंतर रामराजेंनी फलटणमधील एका कार्यक्रमामध्ये आमच्यात मतभेद असले म्हणून आम्ही काय एकमेकांचे कपडे धरायचे का, शत्रुत्व कुठं थांबवायचं हे आम्हाला चांगलंच कळतं अशी तडजोडीची आणि मवाळ भूमिका मांडली खरी. पण नुकत्याच झालेल्या फलटण पंचायत समितीच्या कार्यक्रमामध्ये जयकुमार गोरेंनी रामराजेंचं नाव न घेता त्यांच्यावरती हल्लाबोल केला. त्या अदखलपत्र माणसासाठी आपला वेळ वाया घालू नका. पूर्वी आजोबा पंजोबांच्या नावाने दुकानं चालायची, पण आता यमाने जीआरच काढलाय. जोपर्यंत पाप भोगत नाही तोपर्यंत स्मशानभूमीत जागा नाही. त्यांनी रणजितसिंहांना पाडण्याचं जे पाप केलंय ते स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी बघितल्याशिवाय सुटका नाही अशा खालच्या शब्दामध्ये गोरेंनी टीका केली. इतकंच नाही तर रणजितसिंह निंबाळकर पुन्हा खासदार झाले असते तर ते आज देशाच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री असते. पण रामराजेंच्या कुरघोडीमुळे ते सगळं फसलं असंही गोरे म्हणाले. आता याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर जयकुमार गोरे हे फक्त रामराजेच नाही तर अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपली राजकीय दहशत माजवतात.
कसं? तर सोलापूरचे पालकमंत्री असताना त्यांनी भाजपमधील मातब्बर मराठा नेते सुभाष देशमुख यांना तर लिंगायत समाजाच्या विजयकुमार देशमुख यांना आव्हान दिलं आणि तिथं आपलं वजन वाढवलं. नंतर सांगलीमध्ये त्यांनी गोपीचंद पळळकर यांना सोबत घेऊन राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांच्या विरोधात जोरदार मोर्चा उठवला. त्यानंतर सातारा झेडपी इलेक्शन मधला शंभूराजेंसोबतचा राडा हा सर्वांनीच पाहिला. तिथे सुद्धा फ्रंटला जयकुमार गोरेच बघायला मिळाले. पण जर तुम्ही थोडंसं इतिहासात पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण हे बऱ्यापैकी मराठा नेत्यांच्या भोवती फिरत आलेलं आहे. मग ते पवार कुटुंब असो, मोहिते पाटील असोत की निंबाळकर भोसले घराणी असोत, सर्व मातब्बर घराण्यांना आव्हान देण्यासाठी माळी समाजातून येणारा जयकुमार गोरे ओबीसी विरुद्ध मराठा अशी राजकीय खेळी केली का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाहीये. बरं, याच्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा शांत भूमिकेत आहे. जयकुमार गोरे फडणवीसांचे जवळचे मानले जात असले तर यामागे दोन महत्वाची कारणं असू शकतात. पहिलं म्हणजे मराठा आंदोलनानंतर महाराष्ट्रामध्ये जे काही राजकीय ध्रुवीकरण झालंय त्यामध्ये भाजपला आपली पारंपरिक ओबीसी वोट बँक मजबूत करायची आहे आणि जयकुमार गोरेंच्या माध्यमातून ते घडतंय असं फडणवीसांना वाटत असावं. दुसरं म्हणजे भाजपला पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपलं संघटन मजबूत करायचं असेल तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या पारंपरिक मराठा नेत्यांचं संस्थात्मक वर्चस्व जसं की जिल्हा बँका, साखर कारखाने हे मोडणं गरजेचं होतं, जे काम जयकुमार गोरे अगदी चोख बजावताना दिसतात. त्यामुळे फडणवीसांचं मौन हे जयकुमार गोरेंच्या या आक्रमक राजकारणाला दिलेली सायलेंट संमती किंवा पाठिंबा आहे अशी चर्चा सगळीकडे सुरू आहे. त्यामुळे हा खेळ नुसताच वैयक्तिक संघर्षाचा नाहीये, तर प्रस्थापित विरुद्ध नवोदित आणि मराठा विरुद्ध ओबीसी बहुजन असा आहे. तुम्हाला काय वाटतं? रामराजे निंबाळकर आणि जयकुमार गोरे या वादाचं नेमकं काय कारण असेल? आणि जयकुमार गोरे हे खरंच पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी कार्ड खेळतायत का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.